बाजीरावाने असं जाहीर केलं की सगळे निजामाच्या इथल्या जहागिऱ्या जाळून टाकतो. त्यामुळं तो त्या जहागिऱ्या वाचवण्यासाठी निजामाला सुरतेपर्यंत पळत जावं लागलं. निजाम सुरतीला आला. त्याच्या असं लक्षात आलं की हा पक्षी आहे, याला पाय नाहीत, पंख आहे, याची बरोबरी आपण करू शकत नाही. आणि तो म्हणाला सुद्धा, इसे पैर है या पर है. आणि तिथून निजाम सुरतेवरून सगळा नाद सोडला त्यानं, परत तो पुण्याला आला. तो पुण्याला आल्यानंतर बाजीराव ताबडतोब करवंदवाडी घाटाने बाजीराव तातडीनं बेटावदला आले. धुळ्याजवळ आहे ते. आणि बेटावदवरून ते बरोबर 24 फेब्रुवारी 1728 रोजी गोदावरीवर प्रकट झाले. आता हा निजाम तिथून त्याला कळेना कसं याला तोंड द्या, भांबावून गेला. निजाम लोणी पारगावला आला. लोणी पारगाववरून निजाम पेडगावला आला. पेडगाववरून अहमदनगरला आला. म्हणजे ही तुम्हाला सांगतो मी, बाजीरावांचा हा जो मार्ग आहे ना, तो पुणे, पुणतांबे, औरंगाबाद, जालना, सिंदखेड, माहूर, मंगळूर, वाशिम, बुऱ्हाणपूर, कुकरमुंडा, बाबाप्यारा घाट, नर्मदा, भडोज, सुरत, बेटावद, पालखेड, शेकडो कोसांचं रणांगण त्यांनी असं त्या रणांगणाचा विस्तार घडवला. आणि ज्यावेळी निजाम अहमदनगरला आला त्यावेळी त्याच्या असं लक्षात आलं की हा तोफखाना जो आहे तो फार अवजड तोफखाना आहे. याच्यामुळे आपल्या हालचाली मंदावायला लागलेल्या आहेत आणि या गतिमान अशा शत्रूशी आपण सामना करू शकणार नाही. म्हणून बराचसा तोफखाना त्याला अहमदनगरला ठेवावा. म्हणजे बाजीरावांनी जे ठरवलं होतं तोफखान्यापासून याला तोडायचं, तर तो अहमदनगरला त्यानं तोफखाना ठेवला. आणि निजाम पालखेडकडे निघाला. बाजीरावांनी पालखेडला आल्यानंतर आणखी त्याला मोहात पाडण्यासाठी गांडापूर आणि वैजापूर त्याचे दोन श्रीमंत परगणे लुटून काढले. मग तर ह्याला आता घाईच झाली की कधी आता जाऊ.